चला आता काय बघायचं आपल्याला, कॉम्प्लिमेंटरी अँगल काय असतात ते. कॉम्प्लिमेंटरी अँगल वरचे क्वेश्चन्स खूप सारे बनतात. ठीक आहे, आता काय बघायचं आपल्याला, कॉम्प्लिमेंटरी अँगल्स काय असतात. फक्त आपण एवढ्या याच्यात काय बघणार, कॉम्प्लिमेंटरी अँगल. कॉम्प्लिमेंटरी अँगल म्हणजे काय, टू अँगलची सम, टू अँगल सम किती आले पाहिजे, 90 आले पाहिजे. किती आले पाहिजे, 90. कोणत्याही दोन अँगलची सम किती आली पाहिजे, मला 90 येत असेल तर त्याला आपण काय म्हणतो, कॉम्प्लिमेंटरी अँगल. सम किती आली पाहिजे, 90. जसं बघा समजून होतो पहिल्यांदा, मी जर म्हंटल बघा 10 डिग्री घेतलं, ठीक आहे, याचं कॉम्प्लिमेंटरी काढायचं काय करणार, याचं 10 प्लस थिटा म्हटलं बरोबर किती आलं पाहिजे, 90. एक प्रोसेस बघता, मग थिटा बरोबर किती आला, 90 मायनस 10 म्हणजे थिटा किती आला, कळालं. मग 10 चा कॉम्प्लिमेंटरी किती आहे, 80. काय डाऊट आहे, 10 चा कॉम्प्लिमेंटरी अँगल किती आहे, 80. कशावरून ठरलं, 90 मधून आपण ती व्हॅल्यू काय करतो, सबट्रॅक्ट करतो, ते काय भेटतं मला, कॉम्प्लिमेंटरी. काय डाऊट आहे, सिंपल कन्सेप्ट. मी जर म्हटलं असतं 20 चा कॉम्प्लिमेंटरी अँगल किती आहे, तर तुम्ही काय म्हटलं असते, 70. जर मी म्हटलं असतं कॉम्प्लिमेंटरी अँगल ऑफ 30 किती, 68. जर मी म्हटलं असतं कॉम्प्लिमेंटरी अँगल ऑफ 37 किती आला असता, 53. मी जर म्हटलं असतं 53 चा कॉम्प्लिमेंटरी अँगल 37. मी जर म्हटलं असतं 45 चा कॉम्प्लिमेंटरी अँगल 45. मी जर म्हटलं असतं 60 चा कॉम्प्लिमेंटरी अँगल 30. मी जर म्हटलं असतं 5 चा कॉम्प्लिमेंटरी अँगल 85. जर मी म्हटलं असतं 1.5 चा कॉम्प्लिमेंटरी अँगल 88.5. डझंट मॅटर की कसा येणार आहे तो, आपल्याला सम किती पाहिजे, 90 असतो. काय डाऊट आहे, हा झाला सिंपल लेवलचा कॉम्प्लिमेंटरी अँगल लॉजिक. त्याच्यानंतर येत आहेत आपल्याजवळ असं, मी जर म्हटलं 45 प्लस थिटा याचा कॉम्प्लिमेंटरी अँगल किती होईल, आपल्याला थिटा पाहिजे का, नको, थिटा आता नको. थिटा नको तर मग काय करायचं मला, 45 तर मिळवायचा आहे म्हणून 45 जसं तसं ऍड केला, 45 चा कॉम्प्लिमेंटरी 45 आणि थिटा नको म्हणून काय केलं मी, मायनस थिटा केलं. म्हणजे किती झालं कॉम्प्लिमेंटरी अँगल, 45 प्लस थिटाचा कॉम्प्लिमेंटरी अँगल किती झाला, 45 मायनस थिटा झाला. सिमिलरली मी 60 प्लस थिटा म्हटलं असतं तर कॉम्प्लिमेंटरी अँगल काय झाला असता याचा, 30 मायनस थिटा. 60 प्लस 30 90 आणि प्लस थिटा मायनस थिटा कॅन्सल. जर मी म्हटलं असतं 45 मायनस थिटा तर तुम्ही काय म्हटलं असतं, 45 प्लस थिटा. जर मी असं म्हटलं असतं 60 मायनस थिटा तर तुम्ही काय म्हटले असते, 30 प्लस थिटा. जर मी म्हटलं असतं 30 मायनस थिटा तर तुम्ही काढलं असतं 60 प्लस थिटा. कळालं, हे कॉम्प्लिमेंटरी झाले. हे काय झालं तुमचे कॉम्प्लिमेंटरी अँगल. काय डाऊट इथपर्यंत, अजून या पॅटर्न मध्ये पण कॉम्प्लिमेंटरी अँगल आपल्याला ओळखावा लागतो. बघा मग कसा, जसं मी म्हटलं असतं, अजून याच्यामध्ये एक एक्झाम्पल घेऊन टाकतो. मी जर म्हटलं असतं 90 प्लस थिटा 90 मायनस थिटा, प्लस थिटा नकोय घालवायचा आहे तर काय करू, मायनस थिटा. मायनस थिटा नकोय घालवायचा आहे म्हणजे मी प्लस थिटा. कळालं का, हा एक लॉजिक लक्षात द्यायचं. नेक्स्ट मी असं म्हटलं π/6 प्लस थिटा. π/6 म्हणजे किती, 30 म्हणजे किती होणार आहे, π/3 मायनस थिटा. मी म्हटलं असतं π/3 प्लस थिटा, तुम्ही काय म्हटलं असतं π/6 मायनस थिटा. जर मी म्हटलं असतं π/4 प्लस थिटा तर तुम्ही काय म्हटलं असतं π/4 मायनस थिटा. π/4 म्हणजे किती, 45. π/4 म्हणजे काय, 42. एक तर तुम्हाला असं दिसेल किंवा तसं दिसेल, पण कॉम्प्लिमेंटरी अँगल आपल्याला ओळखतो. पहिला सर्वात पहिले काय रूल आहे, कॉम्प्लिमेंटरी अँगल आहे का नाही. लास्ट π/9 प्लस थिटा, π/9 म्हणतो, π/2 प्लस थिटा. π/2 म्हणजे किती, 90 प्लस थिटा म्हणजे काय, मायनस थिटा. π/2 मायनस थिटा काय होईल, प्लस थिटा. काय डाऊट, समजलंय. कॉम्प्लिमेंटरी अँगल क्लिअर आहे, समजलं प्रत्येकाला. कॉम्प्लिमेंटरी अँगल